विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, विजयराव आढाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नमस्कार मंडळी. नगरपालिकेचा रणसंग्राम 2016 या कार्यक्रमात आज आपण आहोत कोपरगाव शहरामध्ये. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार आहेत विजय गोरक्षनाथ आढाव. प्रामुख्याने या ठिकाणी चौरंगी लढतीचं चित्र आहे. कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार सुरू आहे आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद त्यांना नागरिकांकडून मिळतोय आपण हे जाणून घेणार आहोत. स्वतः उमेदवार आहेत विजयराव आढाव. मला सांगा, अनेक वर्षांची राजकीय पार्श्वभूमी आपल्याला आहे, राजकीय वारसा देखील आपल्याला आहे. काळे घराण्याचे आपण एक निष्ठावान म्हणून ओळखलं जातं. नेमकं आपण कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत आहे? मी या कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका आणि भयमुक्त कोपरगाव या प्रमुख मुद्द्यावर निवडणूक लढवतो आहे. या कोपरगाव शहराच्या गेल्या 5 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी केलेलं वाटोळं, या कोपरगावच्या शहरातल्या जनतेला झालेला त्रास आणि ह्या त्रासापासून, या सत्ताधाऱ्यांपासून या कोपरगाव शहरातील जनतेला मुक्त करण्यासाठी मी हा लढा देतो आहे. कोपरगाव शहराच्या एकंदरीतच विकासामध्ये आजपर्यंत आढावांचं म्हणजे तुमच्या घराण्याचं आणि तुमचं योगदान काय? आढाव घराण्याचे योगदान म्हणजे माझे आजोबा कैलासवासी माधवरावजी आढाव या कोपरगाव नगरीचे 17 वर्ष नगराध्यक्ष होते. 17 वर्ष नगराध्यक्षपद त्यांनी या ठिकाणी भूषवलं आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रकारची विकास कामं या कोपरगाव शहरात झाली. आज आपण बघितलं, या कोपरगाव शहरामध्ये जर 100 कोनशिला लागलेल्या असतील तर त्यापैकी 90 कोनशिलांवर तुम्हाला आदरणीय आप्पांचं नाव आढळेल. कोपरगाव शहरातील प्रमुख ज्या इमारती आहेत, नगरपालिकेची इमारत असेल, जुन्या नगरपालिकेची इमारत असेल, कोपरगाव नगरपालिकेचा दवाखाना असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह असेल, अशा विविध प्रकारचे कामं त्यांच्या हातून झाली. आणि या कोपरगाव शहरातील जनतेची सेवा करताना कायम खिशामध्ये सही शिक्का घेऊन फिरणारे आणि कोपरगाव शहरात कायम पायी फिरून लोकांच्या सर्व सुखदुःखात सामील होणारे असं व्यक्तिमत्व ते होतं. त्याच्यानंतर माझे चुलते जगन्नाथ पाटील आढाव यांनी या कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष म्हणून सेवा केलेली आहे. त्यांच्या हातून विविध प्रकारची विकास कामं या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे कोपरगाव शहरातली जनता म्हणते का तोरणापासून मरणापर्यंत जर कोण कामाला येत असेल तर ते कैलासवासी माधवराव आप्पा अशी आमची आढाव कुटुंबाची ओळख आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1976 साली जेव्हा कोपरगाव शहरामध्ये महापूर आला त्यावेळेस आमच्या कुटुंबाची जी 3.5 एकर जमीन होती त्या ठिकाणी आप्पांनी ती वसाहत वसवली. आज ती वसाहत लक्ष्मीनगर या नावाने या ठिकाणी ओळखली जाते. कोट्यावधी रुपयांची संपत्ती अशी एखाद्या सामाजिक कार्यासाठी किंवा समाजासाठी आप्पांनी कोणतीही भीडभाड न बाळगता त्या ठिकाणी हे काम करून त्या जनतेचा आशीर्वादच नेहमी घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आप्पांचा, माझ्या आजोबांचा प्रमुख मुद्दा असा आहे का 17 वर्ष नगराध्यक्षपद भूषवत असताना त्यांच्या अंगावर 1 रुपयाचा भ्रष्टाचाराचा डाग नाही. एक निष्कलंक कुटुंब म्हणून आम्ही आढाव कुटुंब ह्या शहरात ओळखलं जातं. आपण या ठिकाणी ऐकलं की आढाव यांच्या पारिवारिक अनेक अशी कामं या ठिकाणी परिवारानं केलेले आहे. लक्ष्मीनगरचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. पण मला सांगा, प्रामुख्यानं आत्ताची जी नगरपालिका आहे ती आपण नेमकी कुठल्या मुद्द्यावर लढवत आहे? आपण जनतेसमोर जरी सांगितलं, आपण भारतीय जनता पार्टी किंवा जे आता विद्यमान सत्ताधारी होते त्यांच्यावरती आपल्या वतीने आरोप होतो, रस्त्यांच्या बाबतीत असेल, अनेक विकास कामांच्या बाबतीत असेल, परंतु सहमती एक्सप्रेसचं जे राजकारण मधल्या काळात कोपरगावकरांनी बघितलं त्याच्यानंतर आपण नागरिकांमध्ये कशा पद्धतीचं लोकांना खुलासा करताय? प्रामुख्याने मला या ठिकाणी मांडावंसं वाटतं, कोपरगाव नगर परिषदेचे मागील 5 वर्षामध्ये जी सत्ता होती त्याच्यातली एक 2-3 महिन्याचा किरकोळ अपवाद जर सोडला तर आदरणीय कोले साहेब त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत किंवा दिल्लीपासून गल्लीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती आणि कोपरगाव नगर परिषदेमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता होती. म्हणजे मागील 2.5 वर्षामध्ये सर्व प्रकारची सत्ता असतानाही त्यांच्या हातून कोणत्याही प्रकारची कामं झाली नाही. जनता कायम त्रस्त राहिली. त्यानंतर सहमती झाली. सहमती एक 2-3 महिनेच टिकली आणि त्यानंतर दिल्लीमध्ये भाजपाचं सरकार आलं, महाराष्ट्रामध्ये भाजप सेनेचं सरकार आलं. कोपरगावचे शिवसेनेचे खासदार आज या ठिकाणी आहेत, कोपरगावचे विधानसभेचे आमदार भाजपचे आहेत. अशा प्रकारची सर्व प्रकारची सत्ता व कोपरगाव नगर परिषदेमध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता असूनही सर्व प्रकारची सत्ता 5 वर्ष ताब्यात असूनही कोणत्याही प्रकारची कामं या कोपरगाव शहरात झाली नाही. कामं न होता बाजूला सगळ्यात महत्त्वाचा विषय ठेकेदारांना या ठिकाणी पोचलं गेलं
आणि कोपरगाव शहरामध्ये सगळ्यात ज्वलंत जर प्रश्न कोणता असेल तर पाण्याचा प्रश्न आहे. त्या पाण्याच्या प्रश्नावरून कोपरगावचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजलं. 23 दिवसाआड पाण्याचा विक्रम या ठिकाणी या कोपरगाव नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी केला आणि या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवलं. आरोग्याच्या प्रश्नावरून तर अत्यंत मोठा आंदोलनही या ठिकाणी झाली. तुंबलेल्या गटारी, कचरा, घंटागाडी वेळेवर येत नाही, अत्यंत आरोग्याची दयनीय अवस्था. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था तर अशी झाली होती की एक दिवस एक बेवारस प्रेत कुत्र्यांनी उडून रस्त्यावर आणलं होतं. अशा प्रकारचं काम या कोपरगाव नगर परिषदेने या ठिकाणी केलं. सत्ताधाऱ्यांनी या 2-2.5 वर्षामध्ये फक्त भ्रष्टाचारच केला, बाकी कोणत्याही प्रकारचे कामं केले नाही. कायम कोपरगाव शहरात आता आपण जर म्हणत असेल तर कोपरगाव शहराला एक वेगळी ओळख या ठिकाणी मिळाली होती. धूळ गाव असं नाव या कोपरगाव शहराला पडलं होतं. एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात धूळ या गावात होती. रस्त्यांची तर अवस्था विचारताच होई नाही अशी होती. रस्ते आता 2-3 महिन्यापूर्वी परत तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि 2-3 महिन्यामध्येच त्या रस्त्यांचे परत फुटले. सगळीकडे खड्डेच खड्डे आपल्याला दिसत आहेत. आज अशा प्रकारचं आपण जे म्हणतो ह्या सत्ताधाऱ्यांनी जे वाटोळं या गावचं करून ठेवलं. मध्यंतरीच्या काळामध्ये पाणी टंचाईचा तीव्र असा भीषण संकट कोपरगाव शहरावर जेव्हा आलं त्यावेळेस आमचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष दादा काळे यांनी आम्हाला बोलावून घेतलं आणि आम्हाला सांगितलं का कोपरगाव शहरात सत्ता जरी विरोधकांची भाजप सेनेची असली तरी आपण या कोपरगाव शहराचे देणे लागतो आणि या कोपरगावच्या नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोसका उद्योग समूहाचे काही प्लॅन्ट्स त्यांनी बंद ठेवले आणि ते पाणी या कोपरगाव शहराला पुरवण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय त्यांनी आम्हाला सांगितला. आम्ही विरोधी नगरसेवक त्या ठिकाणी पाण्याचे भरलेले टँकर घेऊन नगर परिषदेमध्ये गेलो आणि नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि सर्व त्या सत्ताधाऱ्यांना विनंती केली की हे पाणी आपण स्वीकारा आणि साठवण तलावामध्ये हे पाणी टाकून फिल्टर करून आपण लोकांना नळाद्वारे हे पाण्याचा पुरवठा करू. परंतु दिवसभर आम्हाला नगर परिषदेमध्ये बसून ठेवलं. फक्त आशुतोष दादा काळे यांना श्रेय मिळू नये त्या कारणाने हे पाणी त्यांनी नाकारलं आणि या कोपरगावच्या जनतेची हेळसांड केली. त्याच दरम्यान या सत्ताधाऱ्यांनी 2-2, 3-3 हजार लिटरचे टँकर या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये फोटो लावून फिरवले. त्यामागं महिला धावत होत्या, मुलं लहान चेंगराचेंगरी होत होती. काही काही ठिकाणी अशा घटना घडल्या का त्या मारामार झाल्या महिलांमध्ये आणि त्या घटना पोलीस स्टेशनपर्यंत गेल्या. आणि मुख्य म्हणजे 2-3, 3-3 हजाराचे टँकर या गावात फिरवायचे, भांडणं लावायचे घराघरामध्ये. प्रसिद्धीचा मोठ्या प्रमाणात हव्यास या ठिकाणी त्यांचा दिसला आणि हे सगळं करत असताना एखाद्याला 200 लिटर पाणी मिळायचं तर एखाद्याला 10 लिटरही पाणी मिळत नव्हतं. आमचा आशुतोषदादांचा हेतू शुद्ध होता का सगळ्यांना समान पाणी नळाद्वारे मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना 2 दिवस विनंती केली की आपण हे पाणी आमचं स्वीकारा, साठवण तलावात आपण पाणी टाकू, फिल्टर करू आणि ते फिल्टर पाण्याने नळाद्वारे सगळ्यांना समप्रमाणात वाटप करू त्या पाण्याचं. परंतु एक आपण जे म्हणू सत्ताधारी एवढे हे झालेले होते, गेंड्याच्या कातडीत झालेले होते तर त्यांना कशाशी घेणं देणं नव्हते. त्या दरम्यान ह्याच पाण्याच्या प्रश्नावरून काही भागातील महिलांनी कोपरगाव नगर परिषदेवर मोर्चा आणला. तसं पाहिलं तर मोर्चे दिवसाआड येत होते या कोपरगाव नगर परिषदेवर. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या नगर परिषदेचं नाव नोंदलं जाईल एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये या नगर परिषदेवर मोर्चे आले. आपण बघू शकतो की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद होईल अशा प्रकारचे मोर्चे सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये आलेत असा या ठिकाणी सांगतायत. मला सांगा, एकंदरीत जर बघितली तर चौरंगी लढत नगराध्यक्षपदाची दिसते आहे, तर तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीची लढत या ठिकाणी होते आणि अपक्ष विजयरावांचा ह्या विजयरावांना फायदा कितपत होईल? नाही, आता प्रमुख मुद्दा असा आहे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभे आहे भाजप सेना युतीच्या चिन्हावर. विजयरावांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि तेही भाजपचेच उमेदवार या ठिकाणी आहे. म्हणजे मी असं समजतो का दोन्ही उमेदवार हे भाजपचेच आहे. एक कमळाच्या चिन्हावर उभे आहेत आणि एक नरेंद्र मोदी विचार मंचाच्या चिन्हावर या ठिकाणी उभे आहे. म्हणजे शेवटी दोन्ही उमेदवार मोदींचेच झाले असं मी समजतो या ठिकाणी. नाही, त्यांचा कितपत फायदा तुम्हाला होईल? ह्या गोष्टीमध्ये भाजप आणि नरेंद्र मोदी विचार मंचाच्या मतांचा विभाजन या ठिकाणी होईल आणि त्याचा निश्चितच माझ्या उमेदवारीवर होईल. आणखी जे विरोधी उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही, बाकी नगण्य उमेदवार या ठिकाणी आहे. जी काही लढत होईल ते आम्ही 3 जण आहोत. त्यांच्यामध्ये दुफळी होऊन प्रचंड प्रमाणात बंडखोरी झाली आणि या बंडखोरीमुळे आमचा विजय सहज शक्य होईल अशी परिस्थिती या कोपरगाव शहरात आज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यात असा आहे की आमचे नेते युवा नेते आशुतोष दादा काळे यांनी गेल्या 1.5-2 वर्षापासून कोपरगाव शहरात फिरून घरोघरी जाऊन लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले ते आणि एक प्रकारचं
एक टीमवर्क त्यांनी या कोपरगाव शहरात उभं केलं. 1.5-2 वर्षाला अपार मेहनत त्यांनी घेतली. या कोपरगाव शहरामध्ये 43 राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा त्यांनी या 2 वर्षात उघडल्या आणि या शाखेच्या माध्यमातून एक चांगली निष्कलंक उमेदवार म्हणजे आता या ठिकाणी 28 उमेदवार व नगराध्यक्षपदाचा मी उमेदवार असे 29 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर आम्ही देण्यास यशस्वी ठरलेलो आहे. आणि अशी प्रकारची ताकद दुसरी कुठेही नाही. अशी एक संघ ताकद आज आमची आहे. आणि युवकांमध्ये एक अत्यंत प्रकारचं आशुतोष दादांबद्दल आकर्षण आहे. हा कोपरगाव शहरातला युवक फार मोठ्या प्रमाणात आशुतोष दादांकडं वळलेला आज आपल्याला दिसून येईल. बरोबर आहे. मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांचं मोठं जाळं या ठिकाणी निर्माण केलं. याचा फायदा आढावांना होईल असं त्यांना वाटतंय. मला सांगा, मुख्यमंत्र्यांची सभा 2 दिवसापूर्वी या ठिकाणी होऊन गेली, त्याचा कितपत फायदा मतदारांवरती होईल? मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले तर एवढ्या मोठ्या कोपरगाव शहराच्या लढाईमध्ये काळे कुटुंबात मागही आम्ही आपल्याला वारंवार सांगत आलो का आमचे एकटेच आमदार अशोकदादा काळे विरुद्ध फार मोठी सत्ता आणि फार मोठे कुटुंब या ठिकाणी लढायचे. अशोकदादा काळे कर्मवीर शंकरराव काळे साहेबांना एकुलते एक होते. आजही आमचे माजी आमदार अशोकदादा काळेंच्या पाठीशी नंतर आशुतोष दादा काळे हे एकमेवच काळे कुटुंबातले एकाकी या ठिकाणी लढतात. पण आमच्यासारखे मोठे आणि लहान बंधू त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात मिळाले का त्यांची एवढी मोठी ताकद या ठिकाणी वाढलेली दिसते. आणि आपला जो हा महत्त्वाचा जो विषय आहे ह्याच्यामध्ये का काळे कुटुंबाचं जे योगदान आहे कोपरगाव शहरामध्ये 3 पिढ्यांपासून ती काम करण्याची पद्धत असेल, काळे साहेबांची असेल, आमदार अशोक काळेंची असेल किंवा आता आशुतोष दादांची पद्धत असेल, काम करण्याची पद्धत अत्यंत चांगली आहे. कधीही लोकांना ते दुखावत नाही. कोणाच्या सुखदुःखात रात्री बेरात्री धावून येतं. मध्यंतरी दुष्काळानंतर आणि पाणी टंचाईनंतर कोपरगाव शहरामध्ये पूर आला. तर पुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आदल्या दिवशी कोपरगावात आणि तालुक्यात पाऊस चालू होता प्रचंड मोठ्या प्रमाणात. आणि आशुतोष दादांना मी एका कार्यक्रमाला गेलेलो असताना त्या ठिकाणी ते मला म्हणाले का विजयराव, हा पाऊस थांबण्यासारखा मला वाटत नाही. मी आता कारखान्यावर जातो आणि नाशिकला जाऊन चौकशी आपल्याला केली पाहिजे का नेमका किती पाऊस पडतो आणि किती पाणी येऊ शकत. तर जे आता आम्ही एवढे 20-25 वर्षापासून या ठिकाणी काम करतो, जो अंदाज आम्हाला वर्तवता आला नाही तो आशुतोष दादांनी त्या दिवशी वर्तवला. आणि तसंच घडलं. रात्री उशिरा जवळजवळ मी घरी झोपलेलो असताना 12:30च्या दरम्यान मला त्यांचा फोन आला आणि ते म्हटले, विजयराव, मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये नाशिकवरून पाणी सुटलं आहे. कोपरगाव शहरामध्ये कधीही रात्रीतून पाणी घुसू शकतं. त्यांनी ताबडतोब वाहनांची व्यवस्था केली. आमचा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कोपरगाव शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे जवळची यंत्रणा यायच्यात एवढ्या लांबून दादांनी यंत्रणा राबवली. पहाटे 4 वाजता नदीकाठी जेवढ्या वस्त्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी गाड्या पाठवल्या आणि हे गोरगरीब जनतेचं सामान त्या ठिकाणी आणि ते मुलं, लहान मुलं, महिला यांना सगळ्यांना पहाटे 4 वाजता आम्हाला उठवलं दादांनी. आणि 4 वाजेपासून हे सगळे लोकांचे सामान आणि या लोकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवलं. एवढा मोठा आशुतोष दादांचं हे जे काम आहे हे बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच वाटेल का अशा पद्धतीचं काम त्यांनी या ठिकाणी करून दाखवलं का दुसरी यंत्रणा जागी व्हायच्यात आम्ही सर्व काही काम करून मोकळं झालो होतो. बरोबर आहे. अडचणीच्या काळामध्ये धावून आलेले आहेत आशुतोष काळे आणि त्यामुळे जनता देखील या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद देईल असा विश्वास आहे. शेवटचा अगदी प्रश्न आहे, थोडक्यात सांगा, जनतेनं तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून का निवडून द्यावं? काय विजन आहे आपली निवडून आल्यानंतर? मला निवडून देण्याचं कारण एवढंच आहे, जनतेने मला का निवडून द्यावं मुख्य म्हणजे मला जो वारसा लाभलेला आहे, प्रचंड सामाजिक वारसा माझ्या पाठीशी आहे. माझं जे कुटुंब आहे त्यांनी या कोपरगाव शहरामध्ये जी प्रचंड विकास कामं करून ठेवलेले त्याच पद्धतीचं काम करण्याचा माझा मानस आहे. गेल्या 20-25 वर्षापासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो. माझ्याही अंगावर माझ्या कुटुंबांच्या अंगावर 1 रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही किंवा आमच्या कुटुंबावर कधी कुठल्याही प्रकारचा डाग या ठिकाणी पडलेला नाही. आम्ही कधी कोणत्याही प्रकारच्या 2 नंबरच्या 3 नंबरच्या 4 नंबरच्या धंद्यात नाही. आम्ही जे काही काम या ठिकाणी सामाजिक काम करत असाल, राजकीय काम करत असाल, हे फक्त एक चांगल्या प्रवृत्तीने आम्ही हे कामं करत आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे आम्ही एकनिष्ठ आहोत का आम्ही कोणत्याही पदाकरता किंवा कशाही करता का काळे कुटुंब यांच्या पाठीशी गेल्या 3-4 पिढ्यांपासून कायम उभं आहोत. म्हणून कोपरगाव शहरातली जनतेला विश्वास नक्कीच राहील माझ्यावर का हे कुटुंब या कोपरगाव शहराचा विकास नक्कीच करू शकेल. तेवढं व्हिजन आमच्याकडं आहे. आमचे नेते आशुतोष दादा काळेंकडं आहे आणि नगरपालिका प्रशासन चालवण्याचा जो अनुभव पाहिजे तो अनुभव माझ्याकडे आहे. माझ्या पाठीशी आहे. मी माझे नगरसेवक असेल, माझी मिसेस आता नगरसेविका आहे. मी वेगवेगळ्या सहकारी संस्थांवर आणि कोपरगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केलेलं आहे. त्याचा मला प्रचंड अनुभव माझ्या पाठीशी आहे. शेवटी एक आवाहन करा नागरिकांसाठी.
आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या कोपरगाव शहरातील जनतेला आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर मी या कोपरगाव नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. माझं चिन्ह घड्याळ असून येत्या 27 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये घड्याळ या चिन्हासमोरील आपण बटन दाबावं आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करून या कोपरगाव शहरातील जनतेची सेवा करण्याची एक संधी द्यावी. आपला विश्वास मी कधी कमी पडणार नाही, आपल्या विश्वासाला तडा मी जाऊ देणार नाही आणि आपल्याला वचन देतो की या कोपरगाव शहराचा विकास मी नक्कीच करून दाखवेल. तेवढा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते विजय आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार. त्यांनी या ठिकाणी सांगितले की स्वच्छ कारभार करायचा आहे, लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि लोकांसाठी धावून येणारे आशुतोष दादा काळे आहे. त्यांच्या मागे आणि यांच्या मागे जनता नक्कीच उभी राहील. तर आपण S9 चॅनलच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देणार आहोत आणि पुढील शहरामध्ये पुढील अध्यक्षपदाचे उमेदवार आणि पुढील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आपण भेटणार आहोत आणि कशा पद्धतीचा त्यांचा प्रचार सुरू आहे आपण बघणार आहोत. तोपर्यंत बघत राहा S9 चॅनलचा नगरपालिका निवडणूक विशेष कार्यक्रम रणसंग्राम 2016. कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने श्रीयुत विजयरावजी आढाव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. कोपरगाव शहरामध्ये सर्वत्र असं भ्रष्टाचाराचं शासन चालू आहे आणि भयमुक्त असं वातावरण आहे. हे सर्व वातावरण आपल्याला निवळण्यासाठी या कोपरगाव शहरातील जनतेला मी विनंती करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार श्रीयुत विजयरावजी आढाव आणि त्यांचे 28 सहकारी त्यांना प्रचंड मताने विजय करून या कोपरगाव शहराला भरभराटीसाठी सहकार्य करावे. कोपरगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मान्य आशुतोष दादा काळे यांनी अतिशय स्वच्छ चारित्र्याचे 28 उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार विजयरावजी आढाव चांगले उमेदवार उभे केलेले आहे. त्यामध्ये निश्चित या लोकांच्या पसंतीत उतरतील आणि सर्व जास्तीत संख्येनं राष्ट्रवादीचे मताचे उमेदवार निवडून येतील असं मी या प्रसंगी सांगतो. सन्माननीय आशुतोष दादा काळे साहेब यांच्या नेतृत्वाची जबरदस्त अशी एक वातावरण तयार झालेलं आहे आणि एक निष्कलंक एक चांगल्या कुटुंबातला उमेदवार म्हणून माननीय विजयरावजी आढाव साहेब यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. संपूर्ण कोपरगाव शहर विजयरावांच्या मागं आहे आणि नक्कीच त्यांना चांगल्या मतधिक्याने निवडून देतील अशी आशा व्यक्त करतो. जे उमेदवार आपण दिलेले आहेत हे सर्व उमेदवार हे तरुण होतकरू आणि उच्च शिक्षित आहेत आणि आमचे जे उमेदवार आहेत हे तरुण कोणत्याही संकट काळामध्ये सर्वांना मदत करणारे आहेत आणि त्यांनी कोणत्याही संकटाला न घाबरता प्रत्येक वेळेस पक्षासाठी लोकांसाठी कोपरगावातल्या जनतेसाठी त्यांनी धडपड केलेली आहे आणि काम करतायत. आशुतोष दादा काळे यांच्या माध्यमातून आपण बघतोय की कोपरगाव शहरात एक राष्ट्रवादीमय असं वातावरण झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. मतदार बंधू देखील सूचक आहे, जागृत आहे. आपण सर्वांना माहितीच आहे की आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व तसेच इतर 28 उमेदवार त्यांनी सुशिक्षित व सामाजिक कार्यात सतत धडाडीचे असणारे असे उमेदवार दादांनी दिलेले आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी निश्चित यश मिळणार आहे. तसेच मी देखील माझ्या सहकारी मी स्वतः मनोज बाळासाहेब कडू व लता नितीन बनसोडे तसेच नगराध्यक्षपदाचे विजयरावजी आढाव हे असे आमच्या प्रभागातील उमेदवार असून निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश येईल अशी मी आशा बाळगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. विजयराव आढाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विजयराव आढाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा काळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आशुतोष दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. अलग